नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत लग्न सराईनिमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुणसंपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 9823488188. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संचलित स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आजची परिस्थिती या विषयावर व्याख्यान देणार आहेत. कैलासवासी विठ्ठलराव धानोरकर स्मृती सावरकर व्याख्यानमालेअंतर्गत आयोजित हा कार्यक्रम 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता परभणी शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय येथे होणार आहे. व्याख्यानमालेतील हे 19वे पुष्प आहे. यावेळी मंडळाचे संस्थापक राजेश्वर पारवेकर यांना जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. हा सन्मान रणजित सावरकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. तसेच कोंढूर तालुका कळमनुरी येथील कार्यकर्ते तुकाराम माने यांनी गावातील मंदिर सर्व समाजासाठी खुले करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावरकर अभ्यासक, प्रसिद्ध वक्ते तथा स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर लक्ष्मीकांत बाहेगावणकर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद धानोरकर, उपाध्यक्ष सुभाष कुलकर्णी आणि कार्याध्यक्ष डॉक्टर दिवाकर कुलकर्णी मांडाखळेकर यांनी केलं आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि जीवनशैलीशी संबंधित आजाराविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी 17 मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत 17 ते 30 मे 2026 या कालावधीत विविध आरोग्य जनजागृती कार्यक्रम आणि तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 26 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह विविध विभागातील सुमारे 120 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत आरोग्य तपासणी केली. उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विभाग अनिता भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथील डॉक्टर कैलासगिरी, डॉक्टर फेरोज इक्बाल, केशव गव्हाणे, किशोर नंद, दादाराव खिल्लारे, प्रेरणा खिल्लारे आदींच्या पथकानं तपासणीची जबाबदारी पार पाडली. अभिव्यक्ती कट्टा परभणीतर्फे रसिकराज वसंत पाटील खुला मंच या उपक्रमाअंतर्गत रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी गुरुदत्त वेदनेचा सफरनामा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर संतोष कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचं प्रभावी सादरीकरण केलं. भारतीय रुपेरी पडद्यावरील अद्वितीय दिग्दर्शक, अभिनेता आणि संवेदनशील कलावंत असलेल्या गुरुदत्त यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या कलात्मक प्रवासाचा आणि अंतर्मुख वेदनेचा वेध या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेण्यात आला. यावेळी डॉक्टर संतोष कुलकर्णी यांचा सत्कार श्रीनिवास कुर्डकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास प्राध्यापक रविशंकर झिंगरे, रवी पुराणिक, किशोर पुराणिक यांच्यासह परभणीसह नांदेड, सेलू येथील रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मौजे वझूर बुद्रुक शिवारातील दलित समाजाच्या गायरानधारकाच्या जमिनीवरून सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी आझाद समाज पार्टीच्या वतीनं आज पार्टीचे प्रदेश महासचिव अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून सदरील मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष वावळे,
राजकुमार एगडे, सचिन निसर्ग, संजय वावळे, वैभव पाईकराव, त्रिशरण गायकवाड यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी जिल्ह्यामध्ये 28 मे 2026 रोजी बकरी ईद साजरी होणार आहे. बकरी ईदच्या अनुषंगानं अवैध गोवंश वाहतूक होऊ नये यासाठी परभणी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांतर्गत 21 मे 2026 पासून चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आले आहेत. या चेकपोस्टवरील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी सदर चेकपोस्टवर सर्व वाहनांची तपासणी करून अवैध गोवंश वाहतूक होऊ नये याची खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच परभणी जिल्ह्यातील नागरिकांनीही अवैध गोवंश वाहतूक होत असल्याचे आढळून आल्यास किंवा माहिती मिळाल्यास त्यांनी 112 या क्रमांकावर संपर्क साधावा. या व्यतिरिक्त कोणतेही अनुचित प्रकार आढळल्यास किंवा इतर कोणतीही गोपनीय माहिती मिळाल्यास या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी सर्व नागरिकांना केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.